बॅकफायर महाराष्ट्राचा सुपरस्टार. चला आता स्वागत करूया. आपल्या समोर येत आहेत निखिल राऊत आणि ज्योती मालशे. प्रिया, तुम्हाला आवडतेस? व्हॉट? सॉरी, फार लाऊडली सांगितलं ना सगळं. काय ना, ऍक्च्युली याआधी कधी कोणाला मी प्रपोज नाही केलं ना, म्हणून. इट्स ओके. मला खूप जण करतात. पण ना, तू मला प्रपोज करणार ना, हे गेल्या महिन्यात आपण मनशांती केंद्रात भेटलो ना, तेव्हाच मी गेस केलं होतं. मग तर तू तुझं उत्तरही ठरवून ठेवलं असेल. हो. काय? मला हीच अपेक्षा होती तुझ्याकडनं. अरे म्हणजे मी तसं हो नाही म्हणलेलं, मी तुझ्या प्रश्नाला हो म्हणलं. हे बा अमोल, मी तुझ्याकडे त्या अँगलनी कधी बघितलेलं नाहीये. अगं मग बघ ना. नाही, तू तुझा विचार बदलून टाक. त्यापेक्षा तू तुझा अँगल बदल. बरं मला एक सांग, तुझ्याकडे बाईक आहे? बाईक कशाला? कशाला म्हणजे काय? तू काय मला बीएससीच्या बसनी फिरवणार आहेस का? जर आपलं अफेअर झालं तर आपल्याला फिरायला जाताना, सिनेमाला जाताना बाईक ना खूप उपयोगी पडते रे. शिवाय मला जर कुठे शॉपिंगला यायचं असेल तर तू मला ड्रॉपही करू शकतोस. अच्छा, म्हणजे तुला प्रियकर नकोय, ड्रायव्हर हवाय. नॉट लाईक दॅट यार. पण अमोल, मला ना तुझ्याबद्दल असं काही इनर फिलिंगच वाटत नाही. अरे म्हणजे तू तसा दिसायला बरा आहेस, पण राहतोस गबाळ्यासारखा. तुला असं पॉश स्मार्ट राहावं असं वाटतच नाही का रे? वाटतं ना, मी तसं राहायचा प्रयत्नही करतो. पण मिडल क्लास मेंटॅलिटीमुळे कदाचित फार थोडक्यात समाधान होत असावं माझं. हे पण प्रिया, आउटलुक पेक्षा कर्तबगारी फार महत्वाची नाही का? आणि कपड्यांपेक्षा आतला माणूस जास्त महत्वाचा. पण जर तुला वाटत असेल ना, तर लग्नानंतर चेंज करेन मी स्वतःला. लग्नानंतर? कुणाच्या? आपल्या. हो रिअली? तू मला लग्नासाठी प्रपोज करतोस? हो. मला वाटलं नुसतं प्रेमाचं विचारतोयस. अगं मग प्रेम कशासाठी करतात? लग्नासाठीच ना. हो हो. हो. ए अमोल, हे लग्नाचं ऐकून ना मी जाम एक्साइट झाले रे. मला ना लग्नानंतरची एक फॅन्टसी. येस, फॅन्टसी सुद्धा आठवली आहे. सांगू? सांग सांग सांग. ए राहू दे, एक तुला नाही करायची काही फॅन्टसी वगैरे आहेत ना. मग सांग ना. आपल्या दोघांचं लग्न झालंय. फॅन्टसी आहे समज. हा. आणि हे आपल्या दोघांचं आलिशान 1 रूम किचनचं घर. हा. आणि आपल्या घराच्या हॉलमध्ये मी असं स्वतःचाच पेपर वाचत बसलोय. ए, तू इकडे काय करतेस? जा कांदे पोहे कर. ती कांदे पोहे करते. इतक्यात शेजारच्या घरातून माहेरच्या साडीचं टायटल सॉन्ग ऐकू येतं. सासरला ती बहीण निघाली, भावाची लाडी नेसली माहेरची साडी. एक तर आधीच कांद्याची उग्रता, त्यातून आईच्या आठवणीची तीव्रता. तिच्या डोळ्यातून अश्रू येतात. मी तिला जवळ घेतो. तिकडे फोडणी जळतीये. मी तिला धीर देतो. तिचे अश्रू माझ्या बनियांवर पडतात. माझ्या बनियांचं अल्पायुष्य समृद्ध होतं. आणि आमचे क्षणही. शी, ही कसली रे बनियन फॅन्टसी तुझी? अगं, मिडल क्लास मेंटॅलिटी इतकी भिनली ना तुझ्यात की तुझ्या फॅन्टसी सुद्धा तुला शेजारी आठवतात. बायकोला रडवतोस तू? हे बघ अगं प्रिया, सुखापेक्षा दुःखात एकत्र असणं जास्त महत्वाचं. आणि सुख काय ग, कोणी येतं शेअर करायला. पण दुःख शेअर करायला खरं प्रेम लागतं. बापरे, म्हणजे तुझ्याशी लग्न झाल्यानंतर मी दुःखीच राहणार वाटतं. हे बा अमोल, माझं ना सगळं नीट चाललंय. मला ना जायचंय एका ठिकाणी. मी निघते. हा ए प्रिया, तू बाय अमोल. तू मला व्हेरी नाईस. सो ज्योती, तू एक ऍक्ट्रेस पण आहेस आणि एक साऊंड रेकॉर्डिस्ट पण आहेस, हो की नाही? सो कुठलं जास्त आवडतं, ऍक्टिंग का साऊंड रेकॉर्डिंग? खरं तर मी एक क्लासिकल सिंगर आहे. ओके. त्यामुळे मी साऊंड रेकॉर्डिस्टही आहे आणि मी ऍक्ट्रेसही आहे. आणि निखिल, तू काय करतोस? मी अभिनयच करतो. अभिनयच करतोस तू. तू कुठे राहिला? पुण्याला. पुण्याला? असतोस? पुण्याला कुठे?
पुण्याला शनिवारवाडा आहे ना, तो आमचा नसला तरी आम्ही तिथे त्याच्या जवळच राहतो. अच्छा, शनिवार पेठेत तर आमचा पण एक मित्र राहतो. तो अगदी तुझ्यासारखा दिसतो. प्रसाद ओकरे. प्रसाद ओक. तो एकदम डिट्टो तुझ्यासारखा दिसतो. सो कमेंट्स विचारूया. चालेल चालेल. महेश सर, तुम्हाला काय वाटलं या परफॉर्मन्स बद्दल? नाव लव्ह पण ते इतकं आय डोंट नो, इट वॉज मेड अ जोक ऑफ. आय फील टू पीपल प्रेमाबद्दल बोलतायत, त्यांच्या फ्युचर बद्दल बोलतायत. आय डोंट नो, मी कुठेतरी स्विच ऑफ झालो मध्येच, कुठेतरी गेलो मी, कारण तेच बोलणं चालू होतं. लव्ह बद्दल बोलताय तुम्ही आणि बाळबोध वाटायला लागली थोड्यानंतर ती मुलगी, यु नो, की तिला काही माहिती नाही. म्हणजे तिला एक कोणतरी प्रपोज करतो तिला लग्नासाठी आणि तिला माहिती नाही लग्न आणि प्रेमातला फरक हे. सो आफ्टर सम टाइम व्हॉट हॅपन्स इज ते बियॉन्ड कॉमेडी जातात आणि नंतर यू जस्ट स्विच ऑफ फ्रॉम इट. माझं तसं झालं थोडं, पण बरं तेच ना, म्हणजे आफ्टर सम टाइम त्यात काही वेगळं होत नव्हतं, त्याला काही प्रोग्रेशनच नव्हतं. ते एका ठिकाणी येऊन थांबलं की ती मुलगी एक मटेरियलिस्टिक गर्ल वाटायला लागली आणि तो एक आय डोंट नो, इट वॉज कन्फ्युजिंग. तुम्ही तुमचं काम जे सांगितलं ते व्यवस्थित केलं, पण तरी ॲज इथे बसून बघताना वेन यू स्विच ऑफ ना, मग ते कंटाळा यायला लागतो. तसं थोडं झालं, बट ओके. महेश, आपण मार्क्स दोघांनाही नो पार्शलिटी. ओके. सुप्रिया मॅमना विचारूया. सुप्रिया मॅम. ज्योती, महेशची जी सजेशन आहे ना, तू क्लिशे मोडून जर का तुझं कॅरेक्टर केलं असतंस ना, तर म्हणजे करून बघायला पाहिजे, आपल्यालाच ट्राय आउट करायला पाहिजे, ते एक्सपेरिमेंट आपल्यालाच करायला पाहिजे. म्हणजे कसं होईल, तुला ते स्वतःहून कळेल. कारण चांगला जरी असला तरी आपण बघितलं, कारण तुम्ही चांगलेच आहात, तुम्ही ऍक्टर्स आहात म्हणून तुम्ही 5,000 आज इथे आहात. त्याच्यामुळे देर आर नो टू वेज अबाउट इट. डेफिनेटली यू आर ऑलरेडी समवेअर देअर. तुमच्या शेवटच्या 10 पायऱ्या फक्त पार पाडायच्या आहेत. त्याच्यामुळे इथे सिन्स यू आर इन महाराष्ट्राचा सुपरस्टार आणि त्या दिशेने चालताय, तर क्लिशे ब्रेक करण्याचा प्रयत्न करा, थोडंसं वेगळं हटके विचार करण्याचा प्रयत्न करा. बोथ ऑफ यू आर व्हेरी गुड ऍक्टर्स. आय थिंक यू जस्ट नीड टू एक्सपेरिमेंट मोर. ज्योतीला 2, ओके, आणि निखिलला 3. बॅकफायर महाराष्ट्राचा सुपरस्टार.